तुमचं नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय साखरे कासेगाव. हां. तुम्ही मुळीसाठी कुठलं या वर्षी पावसामुळं बागाचं बऱ्याच लोकांच्या वरडी यायला लागल्या. पण आपण 3 वर्ष झालं सलग 3 वर्ष झालं वापरतोय. ऑक्टोबर छाटल्यानंतर यूज करतोय, पण एप्रिल छाटल्यावर सुद्धा करतोय. रेक्सो गोल्ड. रेक्सो गोल्ड एक असं औषध आहे, पांढऱ्या मुळीला तुम्हाला तिसरी ते चौथी रिझल्ट दाखवणार. मी आपण स्वतः वापरलेलं बरं का. कुणी सांगा वांगीचं किंवा तुम्ही सांगायला असं काय नाही. चांगला रिझल्ट आहे. नुसतं घाडासाठी म्हणून तुम्हाला खाल्लं जमिनीत काहीतरी द्यावं लागेल का नाही. मग दिल्याबद्दल ही पण औषध चांगला आहे. एकरी 1 किलो जर सोडलं तर याचा मला चांगला रिझल्ट वाटला. आणि परत आता ही ओमेगा सुपर म्हणून एक आहे, ही गोळीकडे जिरोनो म्हणून काम करते चांगल्यापैकी. आपण आता 3रं वर्ष वापरायचं. आणि परत आता गोळीकडे तर ह्यानं जिरला नाही. माझं तर आता ही जुनी बाग आहे, 12 वर्षाची बाग आहे. आता लोकांची ओरड आहे उताळ पाताळ आहे म्हणा, पण माझं स्वतः तसंच परिस्थिती होती. माझं काय मला एकटं घड लागले का शेवट असं काय नाही. बरोबर. हे धरे पोरा. तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? मी आज या औषधावर समाधान आहे. नाही तर हे घड म्हणजे तांदळासारखं बारीक घड चालतं. गोळी घड पांढरा घड जास्त होतं. त्याचं माणसाने 2 स्प्रे घ्यायला पाहिजे. तुम्ही 1 स्प्रे सांगण्यापेक्षा 2 जर घेतलं तर चांगला खूप रिझल्ट येणार. वाज काढायच्या अगोदर 1 मारायचा. वाज काढले की सकाळून जर मारला तर 1 नंबर आहे. मायक्रोटन बरोबर जर दिलं किंवा 052 बरोबर दिलं तर सुद्धा चांगलं औषध काम करते. आणि परत गेल्या वर्षी पाकळीला सुद्धा यानं लय काम चांगलं केलं. सलग 3रं वर्ष माझं वापरायचं. पाकळीसाठी ओमेगा सुपरच वापरला का? पाकळीसाठी ओमेगा सुपर वापरले. बिराजदार साहेबांनी दिलं ते गेल्या वर्षी मला. त्यांनी पण 3रं वर्ष माझं वापरायचं. पहिल्या वर्षी मी काय पहिल्यांदा थोडा शेवटाला पोचली आमच्यापाशी. मी एवढं वांज काढल्यानंतर ही पॉईंटच्या टायमाला आली. गेल्या वर्षी मात्र पूर्ण पाऊस झाला. 3रं वर्ष. हा 3रं वर्ष. 3रं वर्ष. हा गेल्या वर्षी जिमनीतनं हे दिलं, ड्रिप मधून डायरेक्ट गोल्ड दिलं, घडजिरणे म्हणून ओमेगा सुपर दिला. पण परत पाकळी सुटा सुद्धा ही चालेल. पण ओमेगा जीबी एक दुसरी एक आहे बघायचं. हा ओमेगा जीबी काय तर ती पण ते वापरले पाकळीसाठी. पुन्हा यांचं सिलिकॉन सर काय SRP म्हणून एक आहे, RSP ती पण चांगलं आहे. काळुकी फिळुकी सिलिकॉन बेस औषध आहे, ते पण चांगलं आहे. आणि आयर पॉइंटर हे जर दिलं पॉईंट चांगला येतोय. 1 नंबर येतो. मी आपल्या मानानं आपल्याला पॉईंट चांगला. आता आम्ही काय तासगाव सारखं होणार नाही इल्ली, पण इथलं मैदान इकडल्या भागाच्या मानानं चांगला आहे. व्यापाऱ्यापासून पडावं जेणेकरून असं आपल्या पुरतं तर चांगलं आहे. काय अडचण नाही. बिंदास वापरायला काय अडचण नाही. मी एकट्यानं अनेक शेतकऱ्यांना वापरावं असं माझी इच्छा आहे. रेक्स क्रॉप सायन्स कंपनीज प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. रेक्स गोल्ड कंपनीचं नाही, काय अडचण नाही. बिंदास्त वापरायला पाहिजे. मी काय नाही अजून मी 10 शेतकऱ्याला सांगितलं. ही मी एकटाच वापरत नाही. आमचा तर बराच ग्रुप वापरते. मी एकटाच वापरतो असं नाही. आमच्या तर ग्रुपमधली सगळी जवळजवळ ही गेल्या वर्षापासून पूर्ण वापरायला लागली. बिराजदार साहेबाला विचारलं ती सांगतील तुम्हाला काय अडचण नाही. गोळी काढासाठी 1 नंबर औषध. आजच्या मितीला पाकळीसाठी सुद्धा जे बरोबर जर दिले तर 1 नंबर पाकळी येणार तुम्हाला. म्हणा असं घड लांबत. बाकीचं ठीक आहे, कुठलं तर टॉनिकच वापरणार आपण. हे नाही घेतलं तर दुसरं कुठं तर घेणारच आहे. त्या बदला जर हे वापरलं तुम्हाला बिनधास्त रिझल्ट मिळेल. मी आपल्याला समाधान वाटावं असं बरं का. मी काय दुकानदार नव्हे की बाबा काय ना, मी शेतकरीच आहे. आणि परत पॉईंट बरोबर पॉईंटला तर 1 नंबरच काम आहे. आर पॉईंटर आणि ही दोन्ही मिळून दिलं तर बाकी टॉनिक सगळी गावभर हुडकत बसायची काही गरज नाही. काय अडचण नाही. बिनधास्त वापरायला सारख्याला तर तुम्ही आम्हाला सांगता तसं दुसऱ्याला जो सांगा. ठीक आहे. आमच्या जे शेतकरी अजून कोणाला माहिती तुमचं पोचलं नसतं तर औषध तरी सुद्धा तर जाऊन तुम्ही भेटून सांगा सगळं. पण वापरायला काय अडचण नाही असं मला वाटतं. ठीक आहे. धन्यवाद. वर्ण फुट घ्या बांधावर अजून काय सांगायला अडचण.